येते ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी सुरू झालेली आहे। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे। रखडलेल्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार का हे आता बघावं लागणार आहे। तसंच ओबीसी आरक्षणावरती कोणता निर्णय येणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। या क्षणाची आपण महत्त्वाची बातमी बघतोय। ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी सुरू झालेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे। रखडलेल्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा होणार का, तसंच ओबीसी आरक्षणावरती कोणता निर्णय येणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर नवीन अपडेट समोर येतोय। आता निकाल जो आहे तो गुरुवारी येणार असं कोर्टानं सांगितलेलं आहे। या क्षणाची आपण मोठी अपडेट बघतोय। गुरुवारी आता या संदर्भातला निकाल येणार आहे। कोर्टाने 25 फेब्रुवारीला पुढचा निकाल येणार असं कोर्टानं सांगितलेलं आहे। या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय। तर प्रशांत लीला आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, काय सध्याचे अपडेट समोर येत आहेत? सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी झाली। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, तुषार मेहता यांनी युक्तिवाद करताना जे केंद्र सरकारचे आणि सॉलिसिटर जनरल त्यांनी स्पष्ट म्हटलं की हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयावर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची गरज आहे, कारण की गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही। त्यामुळे यावरती कोर्टाने यांचं म्हणणं ग्राह्य धरत आगामी 25 फेब्रुवारीला सुनावणी ठेवलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे प्रयत्न असा होता केंद्र राज्य सरकारचा आणि इतरही याचिकाकर्ते त्यांचा प्रयत्न असा होता की लवकरात लवकर सुनावणी व्हावी, पण आता जर बघितलं या संदर्भात तर आता सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की 25 फेब्रुवारीला रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेची सुनावणी होणार आहे। त्यामुळे असं म्हणता येईल की साधारणतः 1 महिन्यासाठी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। बरं, या क्षणाची आपण महत्त्वाची बातमी बघतोय। प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, 25 फेब्रुवारीला आता इथून पुढे सुनावणी होणार आहे। या क्षणाची मोठी अपडेट समोर येते, मोठी बातमी समोर येते। ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी जी आहे ती पुढे ढकललेली आहे। पुन्हा एकदा जाऊया प्रशांत यांच्याकडे। प्रशांत, 25 फेब्रुवारीला आता सुनावणी होणार आहे। इथून पुढे कामकाज कसं असणार आहे? तर प्रशांत यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करूया। महत्त्वाची बातमी समोर येते, ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी पुढे गेलेली आहे। 25 फेब्रुवारीला आता सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता 1 महिन्यासाठी ही तारीख पुढे गेलेली आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येते। ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी जी आहे ती आता पुढे गेली आहे। 25 फेब्रुवारीला सुनावणी पार पडणार आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भातली महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी जी आहे ती 1 महिना पुढे गेली आहे। इथून पुढची जी सुनावणी आहे ती 25 फेब्रुवारीला पार पडणार आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भात खरं तर सुनावणी सुरू होती आणि आता 1 महिन्याने ही सुनावणी पुढे गेलेली आहे। इथून पुढची जी सुनावणी आहे ती 25 फेब्रुवारीला पार पडणार आहे। त्यामुळे 1 महिन्यानंतर आता ओबीसी आरक्षणावरती काय निर्णय होणार हे आपल्याला समजणार आहे। 25 फेब्रुवारीला इथून पुढची सुनावणी पार पडणार आहे। या क्षणाची मोठी बातमी म्हणावी लागेल। ओबीसी आरक्षणासंदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी जी आहे ती आज पार पडत होती, ती आता इथून पुढे 1 महिन्यानंतर पार पडणार आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी जी आहे ती 1 महिना पुढे गेलेली आहे। 25 फेब्रुवारीला आता इथून पुढची सुनावणी होणार आहे। असं विचारलं की याच्यामध्ये ओबीसी रिझर्वेशनचा जो व्हायरस चॅलेंज झालेला आहे तर त्याच्या सुनावणीसाठी वेळ लागेल, पण आज राज्य सरकारतर्फे सुद्धा क्लिअर केलं आणि आम्ही सुद्धा क्लिअर केलं की ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा जो विषय आहे तो आता पूर्णपणे क्लिअर झालेला आहे आणि आता त्या विषयावर जे आहे कुठल्याही पार्टीमध्ये मतभेद नाही किंवा त्याचा व्हायरस चॅलेंज नाही आहे। त्यामुळे मग सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, सुरुवातीला 5 फेब्रुवारी अशी होती, पण त्या दिवशी दिल्लीचे इलेक्शन्स आहेत, तर पुढची तारीख जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने आता 25 तारीख दिलेली आहे। आता आजच्या सुनावणीमधलं एक फलित असं आहे की ओबीसी आरक्षण याच्यासाठी जे गुंता झालेला होता आणि त्याच्यासाठी जी मोठ्या प्रकरणावर जी प्रकरणं होती तर त्यातला आज एक मोठा रिझॉल्व्ह झालेला आहे। राज्य सरकारच्या वतीने सुद्धा जे आहे ते सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज येऊन न्यायालयासमोर स्पष्ट केलं की आम्हाला सुद्धा आता लवकरात लवकर निवडणुका घ्यायच्या आहेत, त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी घेण्यासाठी तर मग सर्वोच्च न्यायालयाने विचारलं की साधारणतः दोन्ही पक्षांना किती वेळ लागेल, तर याचिकाकर्त्यांच्या वतीने आम्ही सांगितलं की आमच्या बाजूनी जे आहे तर आता सगळे मुद्दे जे आहेत ते संकलित झालेले आहेत, अर्धा तासाच्या वर सुनावणीस वेळ लागणार नाही। त्याचबरोबर
जे सॉलिसिटर जनरल साहेब आहेत त्यांनी सुद्धा असं सांगितलं की तासाभराच्या वर आम्हाला वेळ लागणार नाही. अशा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जे 92 नगर परिषदा आहे त्या ओबीसी आरक्षणासह त्याची निवडणूक होणार की ओबीसी आरक्षणाविना होणार. तर हाच जो महत्वाचा मुद्दा आहे तो सर्वोच्च न्यायालयासमोर आता त्याच्यासमोर सुनावणी डिटेल होईल. त्याचं कारण असं आहे आता की त्या नगरपालिकांमध्ये यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की ओबीसी शिवाय तुम्ही निवडणूक कार्यक्रम पुढे न्या, तसं ते 28 जुलै 2022च्या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पण आता राज्य सरकारने त्यामध्ये एक रिव्ह्यू ऍप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि त्यावर सुनावणी होऊन 22 ऑगस्ट 2022 रोजी हा स्टेटस को दिला होता. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयासमोर या 92 नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण द्यायचं का नाही याविषयी मात्र निश्चित सुनावणी होईल. कारण जर त्याच्यामध्ये ओबीसी रिझर्वेशन द्यायचं असेल तर तर आपण बघितलं 25 तारखेला 25 फेब्रुवारीला इथून पुढची सुनावणी होणार आहे. तर दुपारच्या बातम्यांमध्ये आपण आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या बातम्या त्याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे. वाल्मिक कराड संदर्भात अनेक अपडेट्स समोर येत आहेत. तर दुसरीकडे आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणासंदर्भात उपोषण करतायत आणि आजचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. आपण काल पण बघितलं होती त्यांची प्रकृती जी आहे ती काहीशी खालावलेली होती. आज हा चौथा दिवस आणि या चौथ्या दिवशी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा त्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. त्यांच्या हातून त्यांनी पाणी पिलेलं आहे. या संदर्भात सगळे जे सविस्तर अपडेट्स आहेत ते आपण इथून पुढच्या बुलेटिनमध्ये सुद्धा बघणार आहोत. यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेतोय.